तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपलं विश्व विशाल न्यूजमध्ये। मी विशाल जगदाळे। आज धाराशिवमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्यासमोर घेणार आहे। धाराशिवमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या बातम्या आज आपल्याला सांगणार आहे। सर्वप्रथम बातमी आहे महसूल संघटनेकडून आंदोलनाची भूमिका। वारंवार मागणी करून देखील आकृती बंदानुसार पदभरती होत नसल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे। शासन स्तरावर संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करून त्रुटीची पूर्तता पण करण्यात आली, मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याने आता महसूल संघटनेने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असून 10 जुलैपासून काळ्या फिती लावून कामकाजाचा निर्णय घेत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। महसूल विभागातील आकृती बंदानुसार पदभरती करावी असा अहवाल दांगट समितीच्या माध्यमातून शासनाला 2017 मध्ये दिला होता। या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून वारंवार त्रुटी काढून त्यात खोडा घालण्यात येत आहे। या संघटनेसह इतर पदाधिकाऱ्यांनी शासनाने सुचवलेल्या त्रुटींची पूर्तता पण करण्यात आली, परंतु शासन संबंधित अहवाल स्वीकारत नसल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून सुट्टीच्या दिवशी सुद्धा प्रशासकीय कामकाज हाताळावे लागत आहे। यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून शासनाने आकृती बंदानुसार पदभरती करावी। पुरवठा विभागातील अव्वल कारकून पुरवठा निरीक्षक यांची महसूलचा आकृतीबंद मंजुरीनंतर त्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावे। महसूल सहाय्यक यांचा ग्रेड पे 2400 करण्यात यावा। नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे 4800 करण्यात यावा। अव्वल कारकून हे नाव बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असा बदल करण्यासह इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा महसूल मंत्र्यासह मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिवांना राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले। काही दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही तर 10 जुलैपासून कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार असून 11 जुलैला दुपारच्या जेवणानंतर निदर्शने करण्यात येणार आहेत। यासह 12 जुलैला लेखणी बंद आंदोलन करत 15 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांना महसूल कर्मचारी संघटनेने निवेदन दिले। यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नितेश काळे, मराठवाडा महसूल कर्मचारी संघटनेचे सहसचिव महादेव शिंदे, दीपक चिंचेकर, शुभम काळे, श्रीकांत अंधारे, जफर शेख, चंद्रकांत गजबार, अभिमन्यू गोरे, कल्पना काशीद, सीमा वाघमारे, उषा आकोस्कोर यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते। यापुढील बातमी आपण पाहूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या संदर्भातील ही बातमी आहे। पात्र महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले आहे। दर महिन्याला मिळणार 1,500 रुपये। महिलांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी तसेच महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे। या योजनेच्या लाभासाठी 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला पात्र असतील। पात्र महिलेच्या आधार लिंक बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी योजनेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे। 1 जुलै 2024 रोजी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे। 15 जुलै रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। 16 जुलै रोजी तात्पुरती यादी प्रकाशित करण्यात येईल। 16 जुलै ते 20 जुलै या कालावधीत तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी असेल। 21 जुलै ते 30 जुलै दरम्यान तक्रार हरकतीचे निराकरण करण्यात येईल। 1 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम यादी प्रकाशित करण्यात येईल। 10 ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांचे बँकेमध्ये KYC करावी। 14 ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांनी निधी हस्तांतर करण्यात येईल। त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत 1,500 रुपये रक्कम लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होणार आहे। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिला राज्याची रहिवासी असावी।
विवाहित, विधवा, घटस्फोटित व निराधार महिला असावी. वय 21 वर्ष पूर्ण झालेल्या व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभ देण्यात येईल. लाभार्थ्याचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील सदस्याचे संयुक्तपणे 5 एकरपर्यंत शेत जमीन असावी. कुटुंबातील सदस्याच्या नावावर ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन नसावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा. लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला हा 2,50,000 रुपयांच्या आतील असावा. बँक खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे ऑनलाईन अर्ज दाखल करतेवेळी सोबत जोडावी. ऑनलाईन अर्ज अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, वार्ड अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती येथे दाखल करावा. अर्जदार हे पोर्टलवर किंवा नारी शक्ती ॲपवर स्वतः अर्ज करू शकतात. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सखीवन स्टॅम्प सेंटरला संपर्क करावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे. पुढील बातमी आपण पाहूयात. पुढील महत्त्वाची बातमी अशी आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना धाराशिव अंतर्गत येणाऱ्या 26 अंगणवाडीमधील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी संबंधित गावातील पात्र महिला उमेदवारांकडून निकष, अटी, शर्ती व गुणदान पद्धतीच्या अधीन राहून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज मागवले आहे त्या गावांची नावे पुढील प्रमाणे आहेत. घाटंगरी तांडा 2, चिलवडी, उतमी, कायापूर, झरेगाव, केकस्तळवाडी, शेकापूर, पिंपळी, गावसूद, बेंबळी, देवळाली, बरमगाव, अनसुर्डा, केशेगाव, बामणी, खामसवाडी, वाडी बामणी, भंडारी, पंचगव्हाण, एकनाथवाडी, टाकळी, समुद्रवाणी, राजुरी या गावांचा यामध्ये समावेश आहे. या रिक्त असलेल्या मदतनीस पदासाठी 12 जुलैपर्यंत अर्ज कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालय धाराशिव येथे स्वीकारले जाणार आहेत, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प धाराशिव यांनी कळविले आहे. आपण या पुढील महत्त्वाची बातमी काय आहे ते पाहूयात. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते 1 जुलै रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांचे कोर्ट रूम येथे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गिरीश यादव, उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले, प्रवीणकुमार धरमकर, संतोष भोर, संतोष राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरुणा गायकवाड, कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील, भूम उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार, धाराशिव उपविभागीय अधिकारी संजय कुमार ढवाळे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुक्मे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, श्याम गोडबरे, DN गिरी, मुख्य वित्त लेखाधिकारी सचिन इगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश हरिदास, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर इस्माईल मुल्ला, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बालरगे, जिल्हा अधीक्षक कृषी रवींद्र माने, सहजिल्हा निबंधक RG जानकर, विशेष भूसंपादन अधिकारी प्रमोद गायकवाड, कार्यकारी अभियंता SK चव्हाण, कार्यकारी अभियंता विद्युत चंद्रकांत चाकोते, उपअभियंता गजानन शिरसाळकर, RJ अकोले, सहाय्यक अभियंता प्रीती घोरपडे, कार्यकारी अभियंता ग्रामीण रस्ते विकास
अझरुद्दीन सय्यद, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, भारत संचार निगमचे सहाय्यक व्यवस्थापक VK बोयने, शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य शशिकांत पंखे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा सहआयुक्त नगरपालिका प्रशासन रामकृष्ण जाधवर, शासकीय तंत्रनिकेतनचे अधिव्याख्याता राहुल तपकिरे, व्यंकटेश नागापुरे, सागर रोकडे, तहसीलदार प्रवीण पांडे, संतराम भिसे, ज्योती चव्हाण, मृणाल जाधव, अरविंद बोळंगे, गोविंद येरमे, काशीनाथ पाटील, जयवंत पाटील, घनश्याम अडसू, राजेश लांडगे, विजय अवधने, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंठला, श्रीमती प्रीतम कुंठला, धाराशिव मुख्याधिकारी वसुधा फड, नायब तहसीलदार अर्चना मैंदर्गी, नायब तहसीलदार सचिन पाटील व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वर्षाली तेलोरे यांना डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। अशाच विश्वविशाल न्यूजवरती आपण दररोज बातम्या पाहणार आहोत आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। त्याचबरोबर तुम्ही जर या बातम्या फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा। आपण इथंच थांबूयात। विश्वविशाल न्यूजसाठी मी विशाल जगदाळे, धन्यवाद। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।